न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा पुन्हा एकदा दणका पाहायला मिळालाय। डंपिंगच्या त्रासातून चिखलोलीकरांची सुटका होणार आहे। राष्ट्रीय हरित लवादाने चिखलोली डंपिंग ग्राउंड बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत। चिखलोलीकरांच्या कायदेशीर लढ्याला मोठं यश मिळालंय। न्यूज 18 लोकमतने चिखलोलीकरांच्या समस्यांची बातमी लावून धरली होती। यानंतर चिखलोलीकरांनी सुद्धा न्यूज 18 लोकमतचे आभार मानलेले आहेत। माझे सहकारी तुषार शेटे माझ्या सोबत आहेत, त्यांच्याशी सविस्तर बोलूया। तुषार, चिखलोलीकरांना डंपिंग ग्राउंडचा जो त्रास होतोय त्यांच्याकडे आरोग्याच्या समस्या सुद्धा निर्माण होत आहेत, या सगळ्याविषयी आपण बोललो होतो, ती बातमी सातत्याने लावून धरली होती। आज न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा जागले म्हणून बातमी आपण जी दाखवत असतो त्याचं हे यश असं म्हणायचं? सुवर्ण खरं आहे, कारण की ज्या पद्धतीने या स्थानिकांना त्रास होत होता त्यांचा मुद्दा आपण लावून धरलेला होता आणि त्यानंतर या चिखलोलीकरांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार केलेली होती आणि आता त्यांच्या या कायदेशीर लढ्याला यश आलेलं आहे असंच म्हणावं लागेल। सुवर्ण, मी तुला हा डंपिंग ग्राउंडचा परिसर दाखवतो। आता मी डोंगरावरती उभा जरी असलो, इथे माती जरी असली तरी खऱ्या अर्थाने हे सगळं डंपिंग ग्राउंड आहे। बाजूला सगळा कचरा आहे आणि त्याच्या मागे असलेल्या ह्या सगळ्या परिसरातल्या या बिल्डिंग आहेत। अगदी त्या डंपिंग ग्राउंडपासून साधारण जास्तीत जास्त या बिल्डिंगचं अंतर असणार आहे ते 50 ते 60 मीटर असणार आहे आणि मागे जी बिल्डिंग आहे ती तर अगदी डंपिंग ग्राउंडला लागून आहे, ज्याच्यामध्ये अक्षरशः 1 मीटरचं सुद्धा अंतर नाहीये। त्यामुळे इथून डंपिंग ग्राउंडमधून येणारा कचरा, घाण पाणी हे त्या बोरिंगच्या पाण्यामध्ये मिसळलं जात होतं, नागरिकांना त्रास होत होता आणि अखेरीस आता चिखलोलीकरांनी सुटकेचा निश्वास टाकलेला आहे, कारण की चिखलोली डंपिंग ग्राउंड बंद करण्याचे आदेश हरित लवादाने दिलेले आहेत। त्याचबरोबर न्यायालयानेही यावरती शिक्कामोर्तब केलेला आहे आणि आता अंबरनाथ नगरपालिका लवकरच हे डंपिंग ग्राउंड बंद करणार आहे। आपण स्थानिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया, ज्यांनी डंपिंग ग्राउंडसाठी कायदेशीर लढा दिलेला होता। पहिली प्रतिक्रिया काय? खरं तर मी हरित लवादाचे मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी नागरिकांच्या बाजूने कौल दिला आणि हरित लवादाने डंपिंग त्वरित बंद करण्याचे आदेश देऊन सुद्धा अद्यापही आपण बघू शकता की अजून सुद्धा इथे कचरा डंप केला जातोय। मग ही नगरपालिकेची मनमानी म्हणायची की लोकांना कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न म्हणायचा? अगदी। आणि जर हे बंद होत नसेल, आता अगोदर आम्हाला नगरपालिका किंवा पोलीस प्रशासन म्हणायचं तुमच्याकडे कोर्टाचे कोणते आदेश आहेत का, कोणतं ऑर्डर आहे का? आता तुमच्याकडे कोर्टाचे आदेश आलेले आहेत। मला तुम्हाला विचारायचं आहे, तुमचा लढा यशस्वी झालेला आहे, ग्रीन ट्रिब्युनलने आदेश दिलेले आहेत आता? हो, नक्कीच, कारण ह्याच्यासाठी कायदेशीर लढाई हीच करावी लागणार होती। तर मागील वर्षभरामध्ये ग्रीन ट्रिब्युनलबरोबर आम्ही सतत पत्रव्यवहार करत होतो आणि त्याच्यानंतर कायदेशीर न्यायालयात आम्ही दाद मागितली आणि त्याला यश मिळालेलं आहे। पण यश हे फक्त कागदोपत्री आहे, पण अंमलबजावणी अजून तरी झालेली नाही। अंमलबजावणी कधी? कागदोपत्री यश मिळालंय ही पहिली महत्त्वाची पायरी मानली जाते। कागदोपत्री यश मिळालंय ही पहिली पायरी मानली जाते। याच्या पुढच्या ज्या पायऱ्या आहेत त्या आता अंबरनाथ नगर परिषदेला पुढे चढायच्या आहेत आणि एकूण परिस्थिती बघता या ठिकाणची जी अगोदरची जी परिस्थिती होती, हा पूर्ण डोंगराळ भाग होता, इथे टेकडी होती निसर्गरम्य अशी, ती पूर्ववत करण्याची, इथे झाडं लावण्याची आणि इथे मायनिंग करून इथला कचरा पूर्णपणे काढून नेऊन आणि पालिकेला जो काय आतापर्यंत 31 लाखाचा जो दंड लावलेला आहे त्यांनी, तो या सुशोभीकरणासाठी, इथली जमीन पुन्हा पूर्ववत करण्यासाठी, या जमिनीत जे काही दूषित पाणी गेलेलं आहे किंवा जे काही केमिकल इथे साचले असतील ती परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी ती वापरली जावी। इथं अगदी खरंय। अगदी शेवटची प्रतिक्रिया तुमच्याकडनं जाणून घ्यायची आहे। आता जो त्रास होता तो त्रास संपताना दृष्टिक्षेपात येतो आहे, फक्त आता अजून काही काळ त्रास सहन करावा लागतोय? खरंच हा त्रास एवढा भयंकर आहे की आता सुद्धा तुम्ही बघू शकता की इथे माशांनी एवढं हैराण केलेलं आहे आणि असा वास पण घेऊ शकत नाही, एवढा बेकार वास आहे। बरोबर। आणि खरंच सांगतो ना, हे लवकरात लवकर हटलं पाहिजे। या 1 वर्षापासून हरित लवादाकडे आणि आमचे स्थानिक ब्रजेश तिलंगे यांनी पुढाकार घेऊन बरंच हे काम पुढे नेऊन बरोबर काम पूर्ण झालेलं आहे। आणि सुवर्ण, आपण बघितलं की खऱ्या अर्थानं म्हणजे इथे लाईव्ह करताना 5 मिनिटं उभं राहणं मला अशक्य झालेलं आहे। तू विचार करू शकतेस की या परिसरातले नागरिक ज्यांना डंपिंग ग्राउंडचा वास इथून 2-3 किलोमीटरवरती जात होता, त्या नागरिकांनी मागची काही वर्ष कशी काढली असतील, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो आहे। या संदर्भात आता एक पॉझिटिव्ह निर्णय असा झालेला आहे की आता या डंपिंग ग्राउंडला जो संयुक्तिक प्रकल्प होता कल्याण उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर
या 3 नगरपालिकांचा मिळून एक संयुक्त डम्पिंग ग्राउंड प्रकल्प होता, त्याला सुद्धा मान्यता मिळालेली आहे। त्यामुळे आता लवकरच इथलं डम्पिंग ग्राउंड बंद होईल आणि इथले नागरिक आता खऱ्या अर्थानं सुटकेचा निश्वास घेऊ शकतील। हो तुषार, तू असाच सोबत राहा। डॉक्टर प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी अंबरनाथ नगर परिषदेचे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, आमचे सहकारी आता चिखलोलीच्या परिसरामध्ये आहेत प्रशांतजी, ते जेव्हा तिथल्या लोकांशी बोलतायत त्यांनी एक प्रश्न फार महत्त्वाचा उपस्थित केला प्रशांतजी, की अंमलबजावणी कधी होणार? कागदोपत्री तर दिलासा मिळाला की डम्पिंग ग्राउंड हटवा, अंमलबजावणी कधीपासून सुरू करणार नगर परिषद? माननीय न्यायालयाचा आदेश आपल्याला काल प्राप्त झालेला आहे, राष्ट्रीय लवादाचा आदेश आपल्याला मिळालेला आहे। आता यामध्ये साईट वर्क करणे, साईटचा अभ्यास करणे आणि बदलापूर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या बरोबर प्रस्ताव देणे या गोष्टी आम्ही सोमवारी करणार आहोत। आणि माननीय न्यायालयाने जसा आदेश दिलेला आहे की तात्काळ कारवाई करा, त्या पद्धतीने न्यायालयाच्या आदेशाला अनुसरून आम्ही तात्काळ कारवाई करणार आहे। आणि जर आम्ही कारवाई करण्यास उशीर केला तर न्यायालयाने आम्हाला जो दंड ठरवलेला आहे त्याची नगरपालिकेला जाणीव आहे। निश्चित, धन्यवाद डॉक्टर प्रशांत रसाळ, आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। आमचे प्रतिनिधी, आमचे सहकारी तुषार शेटे आपल्या सोबत होते, जे चिखलोलीतल्या नागरिकांबरोबर आता उपस्थित आहेत थेट घटनास्थळावरून। आणि डॉक्टर प्रशांत रसाळ मुख्याधिकारी आहेत अंबरनाथ नगर परिषदेचे, त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की दंड सुद्धा ठोठावण्यात आलेला आहे, त्यामुळे आम्हाला त्याची जाणीव आहे आणि लवकरात लवकर जो न्यायालयाने आदेश दिलाय त्याचं पालन करण्याचा, अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न आम्ही करू। तुषार, आभार, आपण सविस्तर संवाद साधलात त्याबद्दल। चिखलोलीकरांच्या लढ्याला यश आलेलं आहे, डम्पिंग ग्राउंड आता तिथून हटवलं जाणार आहे। डम्पिंग ग्राउंडचा प्रचंड त्रास सहन करावा लागत होता चिखलोलीच्या आजूबाजूच्या परिसरातल्या सगळ्या नागरिकांना, त्या त्रासातून आता लवकरात लवकर त्यांची मुक्तता होईल अशी अपेक्षा।